7 चेंडून 10 धावा त्याने बनवल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल धरम. धरम आहे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. बघू शकाल पहिल्या चेंडूवर झेल टिपला गेला चिरावीने आणि पाहू शकाल कुंजलने सुरेख झेल टिपलाय. तर प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विजय आणि वाड्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी बॅटिंगसाठी. 3 हॅट्रिक वाईटला 1500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. यावेळेस ऑन साइडला लॉफ केला, डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जाईल सहज सीमारेच्या पार. आलाय खणखणीत दर्जेदार कुणबी प्रीमियर लीग षटकार. फलंदाज धरमच्या बॅट मधून आपण पाहू शकाल जशा प्रकारे नाव आहे तशा प्रकारे काम केला गेलाय. अप्रतिम फटका. आपण सांगितलं गेलं फिल्म इंडस्ट्रीमध्ये धरम हा नक्कीच हिटमॅन म्हणून प्रसिद्ध होता आणि यावेळेस पाहू शकाल या चेंडूवर षटकार आलाय. चला कॅश प्राइज 200 रुपयाचा आलाय बॅटरसाठी. या चेंडूवर जर 6 लगावला तर नक्कीच 500 रुपये कॅश. परंतु पाहू शकाल 12th मॅन होता धरम परंतु यावेळेस जेव्हा प्लेइंग मध्ये चान्स भेटला त्याने दाखवला. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. यावेळेस पाहू शकाल लेग साइड खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू आहे चेंडूला गलीमध्ये केतन चेंडू फील्ड करता धाव घ्यायचा प्रयत्न पाहू शकाल स्ट्राईकवर थ्रो केला गेला आणि यावेळेस स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाईल आणि पाहू शकाल फलंदाज मिस्टर जिद्देश धावची बाद झालाय आणि एक धाव. धावफलक 1 पुढे सवली गेली. धावसंख्या पोहोचेल. धावफलक तब्बल 41-41. नवीन बॅटर ऋषी मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 3 चेंडू 41 धावा. धावफलक इकडून जर पाहू शकाल केतन जर 8 धावा जरी आल्या एखादा मोठा फटका दिला तर 47-48 धावाचा पाठलाग करणं थोडासा कठीण असेल. कारण की आपण पहिल्या दिवस पाहतोय आपण जेव्हा आपण सामना चेस करतो कुठे ना कुठे थोडासा दबाव निर्माण होतोय खेळाडूंवर. इकडे तोच दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असेल ऋषी. नॉन स्ट्राईक एनवर परंतु धरम 2 चेंडू आणि 7 वर खेळतोय. 1 षटकार 1 सिंगलच्या माध्यमातून. यावेळेस बघू शकाल हलक्या बॅटने खेळला गेला आहे. चेंडू नक्कीच फेकी केली गेली. ऋषी यावेळेस स्ट्राईकवर शिल्लक. यानंतर जो सामना असणार आहे एका बाजूला पाहू शकाल वेदांत स्ट्रायकर नवली. वेदांत स्ट्रायकर नवली विरुद्ध तिरुपती बालाजी. बदम कॅप्टन्स चला इनिंग पर्यंत टॉस साठी लगेच यायचं आहे कारण की शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिरुपती बालाजी आणि वेदांत स्ट्रायकर नवली टॉस साठी या. यावेळी सोडवला चेंडूला फटका सुरेख सडक पे कडक आलाय षटकार. धरमच्या बॅट मधून 6 धावा आणि धावफलक 2 पोहोचेल 47. माफ करा ऋषीने लगावला. यावेळेस ऋषीच्या बॅट मधून आहे सर. 47 झालेत. माफ करा 48 ओके थोडासा चुकी झाली. 48 सॉरी यातीन. तो 651 या चेंडूवर ज्या षटकाचा नो बॉल पंचांनी दर्शवते होते बिमर चेंडू. एक धाव नक्कीच परिपूर्ण दिवसाचा प्रयत्न केला जाईल का बघूया आपण. यावेळेस नाही 1 धावेत समाधान परंतु यावेळेस नो +1 50 धावा. धावफलक परिपूर्ण केले. 50 कंप्लीट होते. शेवटचा अंतिम चेंडू असलेल्या षटकामधला आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवर गडी बाद केला परंतु मागील 4 चेंडू मध्ये तब्बल धावा खर्च केल्या गेल्या. 16 धावा खर्च केला. शेवटचा अंतिम चेंडू फ्रीडचा बॉल. यावेळेस वेगळा फटका खेळायचा प्रयत्न होता. बघू शकाल नॉन स्ट्राईक थ्रो केला गेलाय आणि यावेळेस धावची चर्मामध्ये फलंदाज बाद. 50 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकांमध्ये 10च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या. येणारे 5 षटकांमध्ये 10.20 ची सरासरी गाठावी लागेल. 51 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. 51 रन्स टू विन. पाहू शकाल आपण संघ असणार आहे चेसिंग करत असताना तो म्हणजे जानताराचा काटाळी संघ.
चला बोथ कॅप्टन टॉस साठी यायचं पाहू शकाल. एका बाजूला वेदांत स्ट्रायकर नवली तर एका बाजूला तिरुपती बालाजी. वेलकम सुनील एन कतारू, आपलं हार्दिक स्वागत असेल. पाहू शकाल आमच्या गावाला बिलॉंग करणे सामने जाणून घेताना आलेत. चला टॉस साठी यायचं आहे. आपण पाहू शकाल स्वप्नील दादा घरात येत आहे टॉस साठी. विपुल दादा घरात सुद्धा त्यांच्या बरोबर 40 प्लेचे 2 सितारे. तर एका बाजूला पाहू शकाल वेदांत स्ट्रायकर नवली. वेदांत स्ट्रायकर नवली संघात चला टॉस साठी या प्लीज. नक्कीच सन्माननीय सुचेंद्र भाऊ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सर कॉइन द्या. आणि टॉस केला जातोय तो म्हणजे नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला आपण पाहू शकाल तिरुपती बालाजी ते एका बाजूला वेदांत स्ट्रायकर नवली. चला बॅटर लगेच पाठवायचंय. जानता राजा काटाळे संघ प्लीज बॅटर पाठवा. नक्कीच बॅटरसाठी सुद्धा कॅश प्राइज आहे. जर बॅटर कुठल्याही बॅटरने बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केले तर 500चा कॅश प्राइज आहे मिस्टर उमेश वाड्याकडून. ब्रिजेश घरत एका बाजूला पाहू शकाल. एका बाजूला पाहू शकाल अनिकेत पाटील. असे 2 बॅटर लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये 51 धावांचा पाठलाग करायचा. 51 धावा बनवायचे विजयासाठी. आपण पाहू शकाल यतीन पाटील यावेळेस गोंदबाकर सज्ज होतील. चांगला बॅटल आहे. एका बाजूला ब्रिजेश घरत तर एका बाजूला यतीन पाटील आणि एका बाजूला अनिकेत पाटील. असे तिन्ही नवली भागामध्ये खेळाडू आहेत जनता राजा काटाळे या संघामध्ये.
की यतींनी मागील सामन्यामध्ये चांगली सुरुवात केली होती, एका षटकामध्ये 3 गडी बाद केले होते, तशी प्रकारची सुरुवात त्याला करावी लागेल. परंतु शेवटच्या क्षणामध्ये धरम आणि ऋषीने अप्रतिम बॅटिंग केली आणि एक सन्मानजनक धावफटकावर नक्कीच पोहोचवलं संघाला. यावेळेस बॅकफुटला आला, कट केला, डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. आपण पाहू शकाल जिद्दी शेड्यूलला फील्ड करतो, फेकी केली गेली आणि यावेळेस वेगाने धाव परिपूर्ण केले गेले. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 ने खातं उघडले गेले, श्री गणेश केले गेले, ते म्हणजेच जांतरादा काटाळे या संघाचं. 51चा पाठलाग करता पहिल्या चेंडूवर 2 धावा, चांगली सुरुवात म्हणावी लागेल. यावेळेस फटका तर फसलाय. धरम 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 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मोठा गडी बाद. ब्रिजेश घरात बॅक छोटा आउट. नक्कीच जो खेळाडू 12th मॅन होता पहिल्या सामन्यामध्ये त्याला संधी दिली गेली, त्याच्या बॅटवर षटकार आले, त्याने सुरेख झेल टिपलाय आणि बिरवाडी टायगर संघाचा डगआउट यावेळेस पाहू शकाल टाळ्या आणि शिट्याची गजरा करतोय. आपण पाहू शकाल जिद्देश एक वेगळ्या लयमध्ये आहे आणि टीम अडचणी येत नाहीये. पण पाहू शकाल विकेट बाद झाला. ब्रिजेश सारखा मोठा मासा गाळा लागलाय यतीन पाटीलच्या जाळ्यामध्ये. दरवाडीचे तर बघा आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले, ते म्हणजे मिस्टर केतन राऊत, मॅन फ्रॉम परनाळी अक्करपट्टीचे खेळाडू आहेत. प्रेमित राऊत यांची प्रीतम राऊत यांचे बंधू भविष्यकर मैदानाच्या आतमध्ये. नक्की निशांत आमच्यावर जोडले गेले, चांगले स्कोररची भूमिका ते पार पाडतायत. पुढे ससाला हलक्या बॅटने खेळला गेला, खेळाडू पाहू शकाल चेंडू खाली आले, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एकेरी धावाने समाधान होणार गेल. काय गोलंदाजी केली आहे, तिने नक्कीच इम्प्रेस केलं गोलंदाजीमध्ये. आपण पाहू शकाल पहिल्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली, या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी, मोठा गडी त्याने बाद केला ब्रिजेश घरच्या माध्यमातून. आणि पाहिलं गेलं तर दाफळकर पाहायला भेटले 3 धावा, 3 चेंडू 3 धावा दाफळकावर आहेत. अजूनही पाहिलं तर 3 चेंडू खेळ बाकी. पहिला षटक मार्ग असता लेफ्ट हँड बॅटरसाठी फिल्डिंग आपण पाहू शकाल. शॉर्ट पॉईंट लेग खेळाडू ठेवला गेला, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट लेग, डीप आपण पाहू शकाल डीप अक्रॉस लेग, डीप मिड विकेट, शॉर्ट लॉंग ऑन, शॉर्ट लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, अशा प्रकारे क्षेत्र सजवले गेले मैदानाच्या आतमध्ये. यतीन पाटील याचे 22-25 उजव्या बाजूने राईट राऊंड विकेट सज्ज झालाय गोलंदाजी माखवार. यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, पंचांत दुनिया समांतर धावातील एक अवांतर व्हाईट बॉल नक्कीच दर्शवले गेले पंच अक्षय नाईक यांच्या माध्यमातून. एका बाजूला अक्षय नाईक आहेत, एका बाजूला पाहू शकाल विवेक दवणे आणि थर्ड अंपायर पाहू शकाल कैलास पागधरे आमच्यावर जोडले गेलेत. दांडीचे 3ही अप्रतिम पंच या स्पर्धेमध्ये लाभले गेले तर पाहू शकाल. स्लोवर बॉल कट केला गेलाय, प्रयत्न चांगला अप्रतिम प्रयत्न म्हणावा लागेल. खेळाडू नितीश नक्कीच पॉइंटला खेळाडूला सज्ज केला होता. फटका तर सुरेख खेळला, परंतु प्रयत्न चांगला, झेल टिपता आला नाही, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच निशांत म्हणावा लागेल 4 धावा त्यांनी वाचवल्यात. कारण की एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये खेळाडू होता, जर चेंडू थोडासा बाजूने गेला तर नक्की 4 धावा आले असतात, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल म्हणजे मिस्टर नितीशच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल 5 धावा दाफळकावर लगावले गेले, माफ करा 4 धावा 5 धावा लगावल्या गेले. एक व्हाईट बॉल सुद्धा आलाय आणि एक सिंगल. 5 धावा दाफळकावर आहेत. त्यावेळेस केतनाला बॅटची बारीची कडे नक्कीच लगावली. खेळाडू आहे आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. सुरेख झेल टिपला गेला पाहू शकाल खेळाडू तनयच्या माध्यमातून आणि फलंदाज केतन राऊत बॅक टू डगआउट. षटक क्रमांक पाहू शकाल अजूनही येणारे एक चेंडू खेळ बाकी असणार आहे. 5 चेंडू धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 5 आणि 2 गडी बाद.
धन्यवाद. नक्कीच यतीन पाटील, आपण सांगतो ना महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील आणि कुणबी प्रीमियर लीग मध्ये फक्त आणि फक्त यतीन पाटील याचाच नाव गाजतोय. अप्रतिम गोलंदाजी, या षटकामध्ये सुद्धा 2 गडी बाद केलेत. आतापर्यंत पाहिले गेलं तर नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये 3 गडी बाद केले, या सामन्यामध्ये 2 गडी बाद, टोटल 5 विकेट आता या स्पर्धेमध्ये घेतले गेले. तर बघा आपण नयन घरत अनिकेत पाहू शकाल नॉस्ट्राईक एंडवर आहेत. त्यांनी फक्त एक चेंडू फेस केला, एक वर ते बॅटिंग करतायत. यावेळेस फटकाचा सुरेख खेळला, डीप मध्ये खेळाडू नाहीये, चेंडू निघून जातो डीप लॉंग ऑनला, खेळाडू गेले, प्रयत्न चांगला केला परंतु प्रयत्नाला साथ आली नाहीये. पाहू शकाल इंजरी झाली का, खूप वेगाने हास्याने ट्राय केला होता, पंच आपला निर्णय सुद्धा कळवायचा आम्हाला. चौकार यस बघायचं कमिटी मेंबर्स, हास्य घर तिकडे जंप लागवलाय, तर इजा झाली का. अप्रतिम प्रयत्न केला, हा साईड आज आला पाहिजे, अप्रतिम प्रयत्न केला, स्वतःला झोकून दिला परंतु 4 धावा आलेत. आपण पाहू शकाल अध्यक्ष कुणबी प्रीमियर लीगचे विनोदजी पाडे, थोडासा धावत जायचं प्लीज. नक्कीच जास्त इथं झाली नक्कीच पाहायचं आहे. हास्य युअर ओके, हास्या जरा इंजरी जायचं, आपण बाहेर व्हायचं, सबस्टिट्यूट खेळाडू खेळवायचं आहे, लक्षात घ्या. हास्य जरा कम्फर्टेबल नसतील तर आपण विश्रांती करू शकतात. सर धावा आहेत त्या एका षटकात समाप्तीनंतर, धावा आहेत त्या 9 लॉस ऑफ 2 विकेट, अजून बनवायचे 42. सर सामना सुरू करायचा लगेच, बाकीचे मैदानाच्या बाहेर जायचं प्लीज प्रेक्षकांनी. हास्या धन्यवाद. तर नक्कीच पाहू शकाल आपण 9 धावा. चला येतील थोडा स्पीडअप करा, यतीन पाटील थोडासा स्पीडअप करायचा आहे. 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायचे. थोडी इंजरी झाली खेळाडूला, आपण थोडा सामना थांबवला गेला परंतु सामना सुरू झालाय. चला स्पीडअप करायचा. आपण पाहू शकाल गोलंदाज सज्ज होते दुसऱ्या षटकामध्ये. चेतन आपण पाहू शकाल गोलंदाज सज्ज. चला स्पीडअप करायचा प्लीज प्लीज, थोडंसं स्पीडअप करा. नक्कीच लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये, परंतु थोडासा टाइम लिमिट सुद्धा आपल्याला आहे, त्या अनुषंगाने आपल्याला स्पर्धा खेळायची आहे, ती दक्षता घ्या. नक्कीच नयन घरात यांनी पहिला चेंडू फेस केला, त्याच्यावर चौकार ठोकलाय पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर. यावेळेस शपल खेळायचा प्रयत्न होता, लेग स्टिक च्या बाजूने चेंडू निघून गेला, पंच नक्की दर्शवतील. हा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव नक्कीच टाकली गेली. आतापर्यंत या इनिंग्समध्ये 2 वाईट चेंडू टाकले गेले. लगेच पहिल्या षटकामध्ये तिसरा चेंडू वाईट टाकला होता यतीन पाटीलने, या षटकामधला पहिला चेंडू वाईट टाकलाय गोलंदाज चेतन यांनी. धावसंख्या आहे ती 10, अजून बनवायचे 4 षटकांमध्ये, ते म्हणजे तब्बल 41. प्रत्येक षटकामध्ये 10.25 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी जाणता राजा काटाळे या संघाला. केतन आपण पाहू शकतात गोलंदाज सज्ज झालेली आहेत. वैयक्तिक पहिलं संघाकडे दुसरा षटक, फुल टॉस बॉल म्हणून खेळायचा प्रयत्न होता, डीप लॉंग लेगला खेळाडू नाहीये, चेंडूला पाठवून दिला सहज सीमारेषा पार आणि आलाय हा चौकार, 4 धावा. लगेच फुलटॉस बॉल होता, क्रॉस बॅट खेळला गेला आणि थोडंसं पॉपिंग मध्ये डीप मध्ये आले होते, चौकार घेतला अनिकेत पाटील. पाहू शकाल लेफ्ट हँड बॅटर आहेत, फुलटॉस बॉल दिला गेला नाही, पण आपण सांगतो ना की जेव्हा जेव्हा खेळाडूंना फुलटॉस बॉल भेटतील तेव्हा तेव्हा त्याच्यावर मोठे प्रहार आपल्याला पाहायला भेटतील. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. जनता राजा काटाळे संघ एक सामना त्यांनी जिंकलाय
आणि या सामन्यात सुद्धा जिंकण्याचा प्रयत्न असेल, परंतु आपण पाहू शकाल बिरवाडी टायगर्स या संघाला कमबॅक करावा लागेल. पहिल्या सामना त्यांनी गमावला, आजच्या दिवसामधला दुसरा सामना ते खेळत आहेत, ज्याच्यामध्ये विजय करणं खूप गरजेचं आहे. तर लीग फॉर्मॅट आहे, नक्की संधी आहे प्रत्येक संघाला, परंतु संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेस प्रत्येकदा ऑन साईडला खेळला गेला, कार्पेटला रोल करत हास्य पाहू शका, चेंडूवर आले, चेंडूला फील्ड केलं गेलंय. नक्कीच हास्य आणि डाईव्ह लागली, थोडंसं इंजुरी झाली, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जो खेळाडू जखमी होतो परंतु तो मैदानाच्या आतमध्ये येतोय ना, त्याला क्रिकेट खेळाडू म्हणतात. आणि आपण पाहू शकाल इंजुरी असल्या सुद्धा तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. तशाप्रकारे आपण पाहिलं गेलं तर विपुल घरत बेटेगावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याबद्दल बोललं तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर 3 ते 4 वर्ष त्यांनी गॅप घेतला. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. अंडरम असू द्या किंवा ओरम, अंडरमला एक वेगळी ॲक्शन त्याची पाहायला भेटायची. तर त्यांनी खूप गॅप घेतला आणि परत त्यांनी कमबॅक केला. आता 40+ तो क्रिकेट खेळतोय. आणि मागील महिन्यामध्ये पाहिलं गेलं तर जेव्हा 40+ पालघर डिस्ट्रिक्ट झाली त्याच्यामध्ये काय सुरेख गोलंदाजी केली आणि चॅम्पियन सुद्धा ठरला गेला होता तो म्हणजे मिस्टर विपुल. सवर चेंडू ऑफ टच बाहेर ठेवला गेला. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू चेंडूला फील्ड करतोय. धावसंख्या पाहू शकाल, धावसंख्या स्थिरावली गेली ती म्हणजेच आतापर्यंत 15 धावा धावफलकावर. त्यावेळेस पाहू शकाल चुकी केली गेली विकेट किपरने आणि चेंडू निघत होता सीमारेच्या पार आलाय. 22 मध्ये चौकार. नक्कीच फलंदाजाला बेट केला होता आणि पाहू शकाल त्यावेळेस मला वाटतं स्कोर एक पंच दर्शवत असताना की बॅटची आतली कडा लगावली आहे आणि ते दर्शवत असताना बॅट कट आहे. नक्कीच पाहू शकाल अक्षय नाईक. आपण सांगतो ना खूप कमी वेळ असतो पंचांकडे हे पाहण्यासाठी. जेव्हा चेंडू पडला बॅटची आतली कडा नक्कीच लगावली आणि चौकार आलाय. 4 धावा. धावसंख्या 19. यावेळेस काय फटका सजवला डीप मध्ये खेळाडू आणि जिद्देश करणार नाही चुकी आणि फलंदाज नयन घरत बाबू बॅक टू डग आउट. इट इज धन्यवाद डीजे. चला बॅटर लगेच पाठवा. त्यानंतर आता काटाळी संघ प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल कुंजल राऊत. कुंजल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल अप्रतिम व्हॉलीबॉल प्लेअर सुद्धा आहे. पाहू शकाल सुरेख कबड्डीपट्टू सुद्धा आहे आणि यावेळेस कुणबी प्रीमियर लीग खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अंडरम क्रिकेट असू द्या किंवा ओरम क्रिकेट अप्रतिम खेळतो साकारतोय. एक ॲथलीट खेळाडू म्हणून त्याची ख्याती मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडूची गोष्ट केली तर चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत 5 येणारे अजून शेवटचा चेंडू बाकी असेल. धावांची गोष्ट केली 19 धावा अजून बनवायचे 32. हा सामना जिंकण्यासाठी येणारे 19 चेंडू 32 धावांची गरज. एक कव्हरचा पाठलाग करत असताना जानता काटाळी संघ आतापर्यंत 3 गडी गमावले गेलेत. यावेळी सरळ बॅट खेळला गेला आहे. पाहू शकाल तो आता पंबलदार पडतो. सुरेख षटक संपल्या गेल्या. नक्की 2 चौकार आले, एक वाईट बॉल आला, पडतो एक मोठा गडी सुद्धा बाद केला गेला. 2 षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट की धावफलकावर तब्बल लगावल्या गेल्या 19. येणारे अजूनही 18 चेंडू बनवायचे 32. प्रत्येक षटकामध्ये 10.67 सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी.
आणि काहीतरी चर्चा केली दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून, कारण की 3 गडी गमावलेत. अनिकेत आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याला पहिल्या चेंडूवर जीवनदान दिलं गेलं होतं. मिस्टर नितीनच्या गोलंदाजीमध्ये तोच गोलंदाज सज्ज झाल्यापर्यंत गोलंदाज मागवर, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत, 8 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड विकेट, स्ट्राईकवर अनिकेत पाटील, नॉन स्ट्राईकवर कुंजल. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर टाकला गेला, परंतु पंचांनी पाहू शकाल व्हाईट बॉल दर्शवलाय. आणि यावेळेस पाहू शकाल एक्स्ट्रा बॉल टाकला गेला. थोडासा ऑप्शन बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि पंचांनी दोन्ही हात खोललेत, व्हाईट बॉल दर्शवलाय. धावसंख्या 1 पुढे सरसावली, धावसंख्या 2 पोहोचेल. धाव फटकावर 20, येणारे 18 चेंडू बनवायचे 31. 10.33 ची सरासरी गाठवायला गेला हा सामना जिंकण्यासाठी जानता राजा काटाळे या संघाला. रिव्हर्स खेळला, स्विच हिट. मुंबई भाषेमध्ये म्हणलं गेलं अल्टी पलटी गेंद मैदान के बाहर कल्टी, 4 रन.
धन्यवाद. तनय आपण पाहू शकाल गोलंदाज मागवा सज्ज होतील. तर बघा अजूनही 9ची सरासरी गाठावी लागेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहे. तुम्हाला 18 धावा बनवावच लागतील. आणि की चांगली बॅटिंग करतो. सलामी बॅटरच्या रूपामध्ये आलाय. कुंदल चांगली साथ देतोय. तो 5व्या क्रमांकावर आलाय. शफल झाले बॅटर. नक्कीच चेंडू असणार आहे निर्धाव डॉट बॉल. नक्कीच आपण पाहू शकाल नक्की डॉट बॉल आहे. पाहू शकाल दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल आणि नो बॉल साठी आपण यूज करू शकतात असे नियम आहेत या स्पर्धेचे. त्यावेळेस लाफ केलाय चेंडूला. हाय हँडसम डीप बॅकवर्ड कोलेक्टच्या वरतून अनिकेत पाटीलच्या बॅटवर आला षटकार. 6 धावा. तर षटकाराला समीकरण बदलले गेले. 10 चेंडू 12 धावांची गरज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच आपण सांगतोय की जेव्हा सरळ बॅट तुमच्या बॅटवरून धावा येते तुम्हाला बॅट वाकडी करण्याची गरज नसते. अशा प्रकारे आपण सरळ बोटने जेव्हा जेव्हा तूप टिकतो ना बोट वाकडं करणं कधी ना कधी तुम्हाला दुखापत देऊन जातं. अशा प्रकारचा फटका आहे. नक्कीच सरळ बॅटने चांगला षटकार आहे. चांगला चौकार खेळते. एक रिव्हर्स फटका त्यांनी खेळलाय नितीन पाटीलच्या विरुद्धामध्ये. परंतु यावेळेस ही गरज आहे का? 9 चेंडू बनवायचे 12. नक्कीच 12 धावा तुम्हाला बनवावेच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत या स्पर्धेचे. यावेळी सोडवलाय स्वीट साऊंड. टायमिंग प्रॉपर. चेंडूने केला हवाई सफर. छप्पर तोड आलाय केपीएल षटकार. 6 धावा. सुरेख चेंडू पिक केला अनिकेत पाटीलने. आपण पाहू शकाल एक उभरता खेळाडू आहे. पाहू शकाल कुठली प्रीमियर लीग मध्ये लेफ्ट हँड बॅटर. याची सुद्धा चांगला नाव पुढे जाईल. ओरम क्रिकेटमध्ये अंडरबॉक्स खूप सुरेख खेळतोय नवली संघाकडून. परंतु जेव्हा 6 धावांची गरज आहे मात्र 6 बनवायचे आहेत. येणारे 8 चेंडू समीकरण पूर्ण बदललं गेलं. 6 धावांची गरज. परत एकदा यावेळेस सोडवला. मिसलाईन झालाय का बरं चेंडू खाली खेळू आलाय. आणि यावेळेस पाहू शकाल चुकी आणि दबाव साफ. आणि आलाय चौकार. 4 वाजव. दोन धावांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये पाहू शकाल 16 धावा जमा केल्या गेल्या. नक्कीच निनॉल आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. एक अप्रतिम क्रिकेटपट्टू लेदर अंडरम बॉक्स किंवा ओरम अप्रतिम खेळाडू मॅन फ्रॉम धनसार. रिव्हर्स खेळलाय. स्विच हिट. सडक पे कडक. सामना केला फिनिश. खेळ खल्लास अनिकेत पाटील चा नाव आजच्या दिवसामध्ये गाजलाय. आणि जानताराचा काटा संघ संघनायक आणि टीम ऑर्डर खूप खुश असतील अनिकेतच्या या खेळीवर. हाडला का बिरवडी टायगर्स. अनिकेत वेल प्लेड गुड बॅट. अनिकेत पाटील अप्रतिम खेळी. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार 1 चौकार ठोकले. आणि पाहू शकाल 9 चेंडू आणि तब्बल नक्कीच आदरणीय सन्माननीय राहुलजी गरज साहेब जे मॅन फ्रॉम काटाळे त्यांना विनंती आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपण वळणार मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच तो असणार आहे खेळाडू पाहू शकाल ज्यांनी अप्रतिम खेळी साकारली. तब्बल 3 चौकार 3 षटकार ज्यांनी ठोकल्या तो ठरतोय अनिकेत पाटील मॅन ऑफ द मॅच.
अनिकेत घरात माफ कर अनिकेत घरात विभाष राऊत कडून 200 रुपये आणि विभाष राऊत साहेबांकडून 200 रुपये कॅश प्राइज. अनिकेत वेल प्लेट. पण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये अनिकेत शरीफ फॉर्म मध्ये नक्कीच राहुलचा बॅट सुद्धा आदित्य स्वागतशील या आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. अप्रतिम खेळ ज्यांनी साकार आणि ज्याचा सामना सुरू होईल प्रत्येकदा जोडले जातील प्रीतमजी घरात. परवा आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे जिकडे असतील प्रीतमजी घरात हा सामनाचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. यस धन्यवाद युसुफ सय्यद. इथे जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. विभासजी राऊत यांनी मात्र कॅश प्राइज दिलेला आहे 200 रुपये या खेळीसाठी. यस राहुल दादा इथे उपस्थित आहे त्यांचे शुभ हस्ते आपण बघू शकतात. सर्वात प्रथम विभास राऊत यांनी मात्र कॅश प्राइज दिलेला आहे 200 रुपये. गुड बॅटिंग. ज्याप्रमाणे त्यांच्या कॅप्टनने सांगितलं की जेव्हा मी फेल जाईल तेव्हा तुमची जिम्मेदारी आहे थवा पूर्ण करण्याची. केतन पाटील साहेब आणि राहुल दादा केतन पटेल साहेब आणि राहुल दादा इथे मात्र उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्याचबरोबर गिफ्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस यस माझ्यासोबत जोडला जातोय अनिकेत. काय कमालीची बॅटिंग केली अनिकेत तुने. ठेवू शकता आपण तिकडे. सुपअप मात्र संघ अडचणीत होता आणि अडचणीतून बाहेर काढला. ज्याप्रमाणे कॅप्टनने सांगितलं ब्रिजेशने की क्रिकेटचा खेळ सांघिक खेळ आहे कोणी एकामुळे जिंकू शकत नाही. आपल्या सर्वांना योगदान द्यावं लागेल आणि हा मोलाचं योगदान तुम्ही दिलेलं आहे या मॅच मध्ये. काय म्हणणार या विजयाबद्दल. मी बिजूदाचा धन्यवाद करेन की मला त्याने प्रत्येक बॉलला येऊन सांगितलं की असं खेळ मी आउट झालाय तुला लास्टपर्यंत खेळायचं आहे मॅच आपलीच आहे. यस थकलेला दिसतोय कारण की क्रुशियल मुवमेंट आहे तुझ्यासाठी. स्पर्धा खेळतोय गेले 4 वर्ष झाली तू स्पर्धा खेळतोय. ही कितवी मॅन तुझी. ही माझी पहिलीच मॅन ऑफ द मॅच आहे. पहिली मॅन ऑफ द मॅच आणि ती देखील अडचणीच्या काळात. बेस्ट ऑफ लक. नक्कीच कॉन्फिडन्स लेवल आता वाढलं असेल. इथे मात्र आपण बघू शकतात कमालीचा खेळ केला अनिकेत. सुपर सुरेख फटकेबाजी. यस इकडे स्वागत केलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर शिवत राहुलजी घरत. काटाळे गावचं एक मोठं व्यक्तिमत्व राहुलजी घरत इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं अथोचित स्वागत केलं जाईल सुचिंद्रजी घरत यांच्या शुभ हस्ते. आपण पाहू शकतात आमच्या VIP डाईजवर. चला क्षेत्ररक्षक सजवून घ्या. मॅच